रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। जसं कशाही प्रकारचे गोष्टी होत असल्या, प्रसंग येत असले, सगळं असलं तरी आपले जे टिकून राहण्याचे देहाने व्यवहार सुरूच असतात. कुठला व्यवहार थांबला आहे? जेवण खाणं थांबलं नाही, पाणी पिणं थांबलं नाही, काही थांबलं नाही. त्याच्यातलं काही व्यवहार थांबत नाही, थांबूही नाही, काही गरजही नाही. तो जसा नैसर्गिक आहे तशाच पद्धतीनं निसर्ग कुठे अशा तऱ्हेनं थांबत नाही. काही घडलं आहे म्हणून कुठे सूर्य थांबलेला नाही, उगवायचाही थांबलेला नाही, मावळायचंही थांबलेलं नाही. जसं आहे तसं जसा श्वासोच्छ्वास थांबलेला नाही, तशी माणसाची कुठल्याही अवस्थेत उपासना पण थांबू नये. आपल्या उपासनेला फक्त सवय आहे, ती लंगडी असल्यामुळे फार चालत नाही, पण थोडंसुद्धा तिच्यासारखी चालणारी कोण नाही, हे तितकंच खरं. तर त्या अर्थाने उपासनेला तीही तशीच आहे. ती जशी श्वासाबरोबर तो जसा कुठल्याही प्रसंगात थांबला नाही, वेगाने होईल, कमी होईल, थोडा होईल, जास्त होईल, काहीतरी थोडा फरक होईल फार तर, पण तो थांबत नाही. तसा निसर्ग त्या अर्थाने कुठं थांबला नाही. आपणही कर्मांच्या ठिकाणी कुठेही थांबू नये. शंकर महाराज म्हणायचे, नदीप्रमाणे वाहत राहा सतत, तो थांबत नाही कशासाठी, कारण तिला तिचं ध्येय असतं. तिला समुद्राचं गाठण्याचं, तिच्या दृष्टीनं तो भगवंत आहे, तो गाठण्याचं तिचं ध्येय आहे. तसं माझ्या दृष्टीनं माझ्या उपासनेच्या मार्गाने मला तिथपर्यंत जायचं आहे, हे ध्येय आहे. तर मला सतत प्रवाही राहायला पाहिजे. तर तसं मला राहता यावं. आणि हे जर माझं ठरलेलं असेल तर गुरुरीला अतिगाणं, मग ती आपल्याला कुठूनही कशीही मदत करायला तयार आहे. ती थांबत नाही, आपल्याला थांबू देत नाही. आणि जर आपल्याला अडचण असेल तर ती दूर करायला ती समर्थ आहे. ती कुठल्या कुठल्या प्रकारे समर्थ होते ते आपल्याला अनुभवाने लक्षात येण्यासारखं आहे, संतचरित्रातून लक्षात येण्यासारखं आहे, त्यातून उपदेशातून लक्षात येण्यासारखं आहे. ते लक्षात येत जर नसेल तर त्याचं कारण इथं दिलेलं आहे, जे अज्ञान रजनी निजले. आता अशा तऱ्हेनं जर अज्ञानात जर जन्म गेला तर माणसाला प्रकाश दिसला नाही म्हणण्यात काही अर्थ नाही. तेव्हा हा जो अज्ञान रजनी निजले यात काही विशेष नाही, तो निसर्ग आहे. कारण तेवढी झोप माणसाला हवी, तेवढी विश्रांती हवी, तर तो ताजा तवाना होईल परत कामाला, आपल्या कर्तव्याला. काय आपली उपासना असेल त्यालासुद्धा तेवढी विश्रांतीची गरज लागेल, तशी त्यांना गृहीत आहे. त्यामुळे यात जे रजनी निजेले यात काही वेगळं आहे किंवा चुकीचं आहे असं कोणीच म्हणणार नाही. रोजचा अनुभव आहे, पण याचा अनुभव मात्र जागृताला आहे. जागृतासी अनुभव, सावधासी अनुभव, ते सावधासी अनुभव. आणि जर सावध नसेल तर भव काहीतरी घडते आणि त्याच्यात तो अडकलेलाच आहे कायम. पूर्वी एकदा वचनाचा आपल्याला उल्लेख केला होता की जर बेसावध असेल तर बेसावधासी भव आणि सावधासी अनुभव. आपण लक्षात ठेवा, आपल्याला असंख्य गोष्टी घडतात. का घडते ते भव, घडणं म्हणजे भवते, घडणे. ते सतत घडणं चालूच आहे. आधीपासून सुरू आहे, आजही सुरू आहे, उद्याही सुरू राहणार, अजून 100 वर्ष गेली तरी सुरूच राहायचं. ते ज्याने कोणी सुरू केलं आहे तो केव्हा कधीतरी शटडाऊन करेल तेव्हा ते होईल. तोपर्यंत आपण त्याचा विचार करायचं काही कारण नाही. आपल्या जन्मात ती वेळ यायची शक्यता नाही, असं मी अगदी त्यातल्या त्यात त्यांच्या शब्दाने खात्रीने सांगतो. तशी काही शक्यता नाही, कारण तो फार मोठ्या युगाचा, काळाचा संबंध आहे. तर तिथे फार जे अत्यंत शुद्ध आत्मे, तेवढे फक्त अत्यंत शुद्ध अवस्थेला गेलेले त्यावेळेची गोष्ट आहे ती ते टिकतील. त्याची आपल्याला काळजी करायचं कारण नाही. तेवढा काळ हा सगळा जाणारच. तर घडतं सारखं घडतच असतं. चांगलं घडतं, वाईट घडतं. आता चांगल्यानं वाईट नावं कोणी ठेवली ते आपलं काम आहे. ते नावं ठेवण्याचं आपलं कारण काय? तर अज्ञान. ह्याला मी चांगलं समजलो आणि त्याला मी चांगलं समजलो नाही. मला सांगा, व्यवहारामध्ये आपले स्वयंपाक पाणी होतं. एखादा स्वयंपाक कोणाला म्हणतो काय छान स्वयंपाक झाला, दुसरा येतो जेवतो म्हणतो आज काय केलं. आता काय करावं ह्याच्यातलं? त्या करणाऱ्याने तरी काय करावं की काय म्हणून केलं म्हणजे चांगलं होईल, याची अजून कुठं काही
त्या अर्थाने व्याख्या नाही, त्या अर्थाने स्टँडर्ड्स नाहीत. अमुक एक पदार्थ केला तर त्याला काहीतरी स्टँडर्ड आहे, हा पदार्थ या स्टेजला आल्यानंतर स्टँडर्ड तो प्रमाणित समजायचं. असं प्रमाणित चांगलं वाईटला प्रमाणित नाही, ते आपले दृष्टिकोन आहेत. कारण जी गोष्ट आपल्याला आधी चांगली वाटते ती नंतर चांगली वाटत नाही, अशा बऱ्याच असतील मला वाटते. बऱ्याच घटना असतील की ज्या त्यावेळेला घडल्या त्यावेळेला उड्याच मारत होतो, पण ज्या वेळेला घडून गेल्या त्याच्यानंतर मग जमिनीवर चालायला लागतं. असं होतंच की नाही. अगदी वस्तू खरेदीपर्यंत सांगतो, तसं काही नाही. घरदार वस्तू खरेदी अमकं तमकं सगळे कार्य सगळ्याला शेवटी घडताना एकदम हे चांगलं म्हणून, मग वाईट म्हणून. शिक्षण देत जातं, मुलं अशी होत जातात, ती शिकून पुढे जातात, ती लांब जातात, मग कुठेतरी ती आपल्याला बघायला पण मिळत नाही. मग त्यावेळेला शिक्षण दिलं ते बरोबर होतं का नाही असं मागं गेलं होतं. त्यावेळेला खूप चांगलं म्हणून हे केलं होतं, नव्हतं बहुतेक. मैक्स नव्हतं म्हणतोय. ते चांगलं नव्हतं, ते त्यावेळेला चांगलं होतं का नाही हे आता असं वाटतं की एवढं शिक्षण दिलं म्हणून ही वेळ आली की आता आम्हाला त्या मुलाला बाळाला काय असेल ते मुलीला बघायलासुद्धा मिळते. अरे बघायलासुद्धा मिळते, आपण त्याला आता ठरवतो आहे कदाचित चांगलं वाईट. त्यावेळेला आपण चांगलं म्हणूनच ठरवलं, आता आपण त्याला वाईट म्हणूनही ठरवतो आहे. दुःख आहे वाईट का, तर माझी सोय माझ्या सुखाचाच प्रश्न आहे ना. आपण पाहिलं म्हणजे काय तिथं काय व्हायचं आहे का वेगळं की काही नाही. आपल्याला स्वतःला वाटतं भेटल्यास समाधान वगैरे आपण म्हणत नाही का, तेवढंच. पण भेटल्याचं समाधान किती वेळ, ते जात नाही तोपर्यंत. गावी गेली म्हणजे भेटण्याचं, म्हणजे नाही गेले तर भेटण्याचं समाधान आहे का असमाधान आहे ते आपण सांगावं. त्यामुळे आपलं समाधान असमाधान असल्यासारखं अवलंबून आहे. ते भेटण्याचं याचं त्याचं काय जे आहे हे तशा अर्थाने आपण त्याला दिलेली नावं आहेत. मूळ घटना तीच असते. त्यांच्या नशिबात ते शिक्षण असेल तर ते तसं होतं, नाही तर खूप प्रयत्न करून अगदी परदेशात पाठवायचा, इथं आपल्या गल्लीत कुठेतरी नोकरीला लागतो, हे आपण बघू. इथंच MIDCपर्यंत जास्तीत जास्त झेप म्हणजे. तर अशी होतं. मग आता हे काय होतं नक्की, म्हणजे ह्याच्यातलं काय कर्तृत्व आहे नक्की, ते हुडकण्यासाठी आपल्याला जे लागतं त्याला खऱ्या अर्थाने ज्ञान म्हणतात. आपण ज्याला ज्ञान समजतो आहोत ना, ते कुठल्या तरी एखाद्या विषयातल्या विद्येतलं नैपुण्य किंवा विद्यातलं ज्ञान, याला आपण ज्ञान म्हणतो. विद्या समजणं, लौकिकदृष्ट्या ती चांगली येणं, हा हे ठीक आहे, ती विशिष्ट विषयातलीच असते. त्यामुळे तो जर या विषयातल्या माणसाला त्या विषयातलं विचारलं तर तो म्हणतो नाही त्यातलं काय आपल्याला माहिती नाही. जवळजवळ त्याच्या विषयातलं आधी त्याला माहीत असताना अडचणच आहे. कारण सध्या शिक्षण पद्धतीची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर त्याच विषयातलं त्याला त्या वर्गातून गेल्यानंतर येतच असेल असं सांगणं फार कठीण आहे. जे अगदी कदाचित टॉपचे लोक असतील त्यांना कदाचित सगळं आठवत असेल, बाकीच्यांना आठवणंसुद्धा अवघड आहे. कारण अलीकडे आठवायची आपली शक्ती कमी झाली आहे असा शिक्षण तज्ज्ञांचा, समाजाचा, पालकांचा, सगळ्यांचाच समज झालेला आहे की आपली आठवण्याची शक्ती कमी झाली आहे. त्यामुळं काय झालं आहे की वर्षाचंसुद्धा त्याला काही आठवलंच पाहिजे असं नाही, फार ताण पडतो त्याच्यामध्ये. वर्षाचं आठवणं म्हणजे केवढी गोष्ट झाली ना. माणसं 25 वर्षाचं बोललेलं आठवतात, हां, सुखदुःख आठवतात, लागलेले शब्द आठवतो, चांगलं बनलेलं आठवतं, स्तुती केलेली आठवते, पण अभ्यासातला वर्षभरापूर्वीचं आठवत नाही. आता हे आपल्या स्मरणशक्तीचं आपण केलेलं मूल्यमापन चूक आहे का बरोबर आहे, तर जरा रिअसेसमेंटला टाकण्यासारखं आहे ही गोष्ट. तर ते झालं आहे खरं तसं. मग त्यामुळं आता खाली येऊन काय झालं की खाली येऊन असं झालं की आता असं करूया, 6-6 महिन्याचं शिक्षण घेत जावं, तेवढंच लक्षात राहतं त्याचं. म्हणून मग सेमिस्टर पॅटर्न वगैरे आले. आता मोठ्या शब्दाने आले म्हणजे मग आपण त्याला म्हणजे मानलंच पाहिजे, कारण त्यात पुन्हा ते तिकडून साहेबांच्याकडून आले. त्यामुळं आपल्याला ते आपलं प्रमाणच आहे. एक वेळ कॉन्स्टिट्यूशन प्रमाण नसेल पण त्याच्या पलीकडचं आहे ते प्रमाण आहे. तर त्यामुळं ते प्रमाण, त्यामुळं मग सेमिस्टर म्हणजे 6 महिन्याचं करा आणि विसरलात तरी चालेल. कारण साधारणपणे स्मरणशक्तीचं सांगितलं तसं आहे की त्याला जास्त नाही लक्षात राहणार. त्यामुळे एक 4-5 सेमिस्टर झाल्या की पहिल्यात तर अजिबातच विचारू नका, चालू आहे त्यातलं विचारलं तरी त्याला टेकू द्यायची वेळ येते. तिथं आता मागचं काय विचारता. तेव्हा खऱ्या अर्थाने आत्ताची जे ज्ञान म्हणून झालेलं आहे ते हे ज्ञानाची अवस्था अशी आहे. आणि जे खरं ज्ञान व्हायला पाहिजे तिथे अज्ञान रजनी आहे. तेव्हा अज्ञान रजनी निजेले, ते खरं सांगायचं तर ह्या ज्ञानाने जास्तीत जास्त मनुष्य पुढे जाईल. आणि तो कुठेपर्यंत जाईल तर देहाची जी मर्यादा आहे त्या मृत्यूपर्यंत जाईल. ह्याच्यापेक्षा कितीही क्षेत्रातला कुठल्याही पदावरचा आणि कोणताही मनुष्य शेवटी कुठे गेला, शेवटी तिथेपर्यंत गेला. पण जो त्याच्या आधी ज्या ठिकाणी पोचायला हवा त्या ठिकाणी पोचला तो खऱ्या अर्थाने ज्ञानी. ज्या ठिकाणी त्यानं पोचायला हवं
ज्यासाठी हे सगळं आहे, ज्यासाठी त्याला एवढ्या फॅकल्टीज दिल्यात की ज्या त्याच्या कल्पनेतसुद्धा येणार नाही. आपल्यामध्ये सूक्ष्माची ओळख, सूक्ष्मापर्यंत जाण्याची शक्ती आणि प्रत्यक्ष सूक्ष्म होऊन जाण्याची शक्ती, देवच येई त्याचे घरी इथपर्यंत त्याला घरी आणण्याची क्षमता आहे. त्यांनी वीट टाकावी आणि भगवंताने उभं राहावं, एवढी शक्ती असलेली भक्ती करण्याची ज्याच्यामध्ये शक्ती आहे किंवा ज्याच्यामध्ये क्षमता आहे, तर अशा क्षमतेचं त्याच्याकडे ज्ञान ही जागृत नाही, ही मोठी अडचण आहे. आता मला सांगा, एखादा मनुष्य झोपला, काय वेळ झाली, 10 वाजले, 11 वाजले, 8 वाजले, काय त्याची पद्धत असेल त्याप्रमाणे झोपला. झोपलेला मनुष्य हा त्या दृष्टीनं मनुष्य तोच असतो म्हणूनच बरं असतं, सकाळी उठल्यावर पुन्हा तोच मनुष्य भेटतो किंवा तोच काय ते व्यवहार करतो, हे बरं आहे. पण त्याच्याचबरोबर तो झोपलेला असताना त्याचं हे जे काही तथाकथित सगळं ज्ञान आहे, तर त्याच्यातलं त्यावेळेला ते तिथं विसरलेलं असतं. त्या क्षणी ते शांत आहे, सगळं आतले सगळं शटडाऊन आहे, यातलं काही या क्षणी जागृत नाही. या क्षणी जागृत झालं तर काय जागृत होतं याचा आपण क्षणभर विचार करून बघावा. या क्षणी, झोपलेल्या क्षणी माणसाला काय जागृत असतं त्याचं, तर त्याच्या नावानं हाक मारा, तो ओ म्हणतो. म्हणजे झोपेतसुद्धा एवढं नामच जागृत असतं. तेव्हा आपलं स्वतःचं ज्याला आपण स्वरूप समजतो ते नाम जर झोपेतसुद्धा जागृत राहत असेल, तर जो सगळ्याचं नाव आहे त्याचं नाव जर दिवसभर ज्याने घेतलेलं असेल, त्याला झोपेतसुद्धा तेच आठवेल आणि झोपेतसुद्धा तेच जागा करेल आणि तेच सांभाळेल. नामावर एवढा भर त्यांचा काय आहे, तर आपल्यालासुद्धा झोपेत अगदी गाढ झोपलेला असला तरी त्याचं कुठलंही, म्हणजे एकाला बाळासाहेब म्हणतात, एकाला एक म्हणतात, एखादा अण्णा म्हणतात, काय अमुक म्हणतात, नावाने हाक मारतात, कुठलीही हाक मारली तर झोपेत मनुष्य टक्कन जागा होतो. तो असं नाही म्हणत की मला काय असं म्हणत नाहीत वगैरे, असं नाही म्हणत. तेव्हा त्याला बाळू म्हणलं चालतं, बाळासाहेब म्हणलं चालतं, काही म्हटलं तरी ओझ होतो पटकन, हो काय त्याला. म्हणजे त्या क्षणी त्याच्या स्वतःचं देहाची तादात्म्य असल्यामुळं आणि त्याला दिलेलं नावाशी तादात्म्य असल्यामुळं तो पटकन जागा होतो. म्हणजे साध्या रजनीमध्ये निजलेला सुद्धा त्याच्या नावाने जागा होतो. मग हे त्याच्याकडून जर शक्ती त्याच्याकडे आहे, ती त्याच्याकडून कुठून आली एवढा जरी शोध घेतला तरी अज्ञान रजनीतून मनुष्य जागा होऊ शकेल. तर ते सगळं ज्ञान जे काय आहे ते सकाळी उठल्यानंतर त्याच्याकडे असतं. असं साधे आपले जे तथाकथित अगदी ॲडव्हान्स्ड म्हणजे अत्यंत प्रगत अशा स्वरूपाचे जे संगणक आहेत, त्यातसुद्धा सकाळी उठल्यावर ते सगळं जाग्यावर असेल अशी काही खात्री देता येत नाही, कारण ते आपणच बनवलेले आहेत. त्यामुळं त्याच्यात ती खात्री देता येत नाही. तर त्यामुळं ते सकाळी उठल्यानंतर त्यातले काहीही दाखवत नाही. इव्हन त्याच्यावर येतं, म्हणजे मी बघितलेलंच आहे, आपण बघितलेलंच असेल, तर त्याच्यावर सकाळी हार्ड डिस्क नॉट डिटेक्टेड, म्हणजे हार्ड डिस्क म्हणजे प्रोग्राम गेलेच सगळे आपले. जे आत्तापर्यंत जे काय प्रोग्राम साध्या भाषेमध्ये आपण सुद्धा आयुष्यभर केलेले असतील, तर ते जे काय केलेले असतील ते सुद्धा सकाळी उठल्यानंतर असतीलच अशी खात्री नाही. खरं म्हणजे जे संगणकात नसतात, जिथं सगळी खात्री आहे आपली, त्याच्यावर सगळं आपलं चाललं आहे, आपला व्यवहारसुद्धा आपण त्याच्यावर सोडायला आता आलो आहोत, तर तिथे जिथे चाललेलं आहे तिथं असं होण्याची शक्यता आहे. पण आपल्या बाबतीत असं किती वेळा झालं आहे आपण विचार करून बघावा. अपवादभूत परिस्थितीत असं कधीतरी झालं असेल. सर्वसाधारण परिस्थिती अशी आहे की उठल्यानंतर आपल्या नावापासून गरजा, संबंध, माणसं, घटना सगळी आपल्याकडे हजर. हे सगळं आपलं सकाळी उठल्याबरोबर सगळं जागच्या जागी असतं. मग हे जर त्याचं असतं तर त्यामुळे अडचण अशी होते की हे सगळं असंच आहे आणि एवढंच जग आहे अशी एक समजूत होते. त्याला निद्रा वाटते की एवढंच जग आहे, की मी झोपलो तरी परत मला सगळं इस्टेट जशी एखाद्याला परत तशीच्या तशी मिळावी, काहीही कोर्टकचेरी न करता, तर अशी मिळावी. तसं त्याचं नुसती झोप घेऊन पुन्हा त्याची इस्टेट त्याला सगळी हजर असते. म्हणजे काय कौतुक आहे की त्याने एवढं मिळवलेलं ज्ञान, एखादी मिळवलेली डिग्री, काय त्याचं मिळवलेलं असेल ते अनुभव, एवढं काय त्याच्यावर त्याने विचार केला, तो सगळा सकाळी हजर असतो. त्याच्या सहाय्याने पुढचा विचार तो सुरू करतो. इतकं सहजपणे ते जर त्याला मिळतं आहे, तर त्यामुळं तो बेसावधच आहे दुःख जगीनंतर का. मग तुमच्याकडे एवढा जर बॅकअप आहे तर मग सुखासमानात राहावं. ते पुढं जमत नाही. कारण काय होतं, आठवतं त्याच्यामध्ये यांचं माझं जमत नाही हे पण आठवतो. आठवण्यात अडचण आहे. आठवणं ही चांगली गोष्ट असली तरीसुद्धा यांचं माझं जमत नाही, इथे यांनी माझं नुकसान केलं, यांनी माझा फायदा केला, अमकं तुमकं ते पण सगळं आठवतं. त्यामुळे जसं सुख आठवतं तसं दुःखही आठवतं.
दुःखाची कारणंही त्यावेळेची जी आपल्याला वाटली ती आठवतात. तीच असतात असं नाही ते आपल्या कर्माचाच परिणाम असतो. पण तीसुद्धा आठवतात. तर ती जी आठवतात ती सगळी त्याच्याबरोबर जसं हे तयार होतं तसं तेही जागं होतं. मग त्यामुळे पुन्हा आपल्याला मागं म्हणजे जे पुढं जायचं आहे आपल्याला ते सोडून उरलेलं पुन्हा हा डिटरंट आहे. तो मागे खेचतो माणसाला परत. कारण मनुष्य बघा तुम्ही उठल्यानंतर सुद्धा दुपारी पहिलं सगळं एकदा वेगात ते करावंच लागतं. कारण आता अलीकडचा प्रपंच काय इतका निवांत राहण्यासारखा राहिला नाही. त्यामुळे तो सकाळी 8ला डबा भरायचा, अमकं करायचं, तमकं करायचं, सगळं झालं आणि दुपारी जरा मोकळा झाला की त्याचं सगळं हजर होतं मागचं, की काय त्यावेळेला घडलं होतं, काल काय घडलं, परवा काय घडलं, ह्यांनी कसे वागले, ते कसे वागले, अमकं झालं, तमकं झालं, हे व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. आता व्हायला पाहिजे होतं, ते जर झालं नसेल तर आता आपण कायच विचार करणार त्याच्यावर. आत्ता जे व्हायला पाहिजे ते करावं वाटलं तर. आत्ता पारायण व्हायला पाहिजे ते सोडून त्या दिवशी ते काय झालं नाही त्याचा विचार करतात. अगदी साधनेतसुद्धा माझ्याकडून परवा दिवशी खरं म्हणजे पारायण व्हायला पाहिजे होतं ते परवा, ते आता झालं नाही. समजा तेरवा काय असेल ते काय महिन्यापूर्वी कुठल्या तरी तिथीला काहीतरी व्हायला पाहिजे होतं, ते नाही झालं. आता आजच्या तिथीला काही अवघातो शकू नये ना, आपण म्हणतो ना, आजच्या तिथीला केलं म्हणून काही बिघडणार आहे का. पण त्या क्षणी ते विचार करण्यात 1 तास जाईल आणि शिणलो म्हणून कब्बर चहा घेईल पण पारायण करणार. तर ते ही जी काही गडबड आहे ना बुद्धीची ही आपण समजून घेणं म्हणजे जागा होणं. जाग कशाला म्हणायची तर आपल्या खऱ्या स्थितीची आपल्याला कल्पना यावी. आपली खरी स्थिती काय, अज्ञान रजनी निजेले. ते कुठल्या दृष्टीनं निजलेले आहेत तर हे सगळं जीवन आहे तेच माझं जीवन आहे. जे जागेपणी तेच झोपेत पुन्हा जागेपणी परत तेच, हे जे सगळं आहे हेच माझं जीवन आहे असं ज्यांना वाटतं ते अज्ञान रजनी निजेले आहेत. ज्ञान कुठलं तर स्वस्वरूप विसरले. अज्ञान रजनी निजेले स्वस्वरूप विसरले. तेव्हा माझं हे काही स्वरूप नाही, मी काही याच्यासाठी जन्माला आलो नाही. काम तर करावंच लागेल, त्याप्रमाणे कर्तव्य तर करावीच लागतील, पण ती करण्यासाठी मी काही जन्माला आलो नाही. त्याच्यापेक्षा फार मोठ्या गोष्टी करण्यासाठी जन्माला आलेलो. एवढे मोठे अरविंदांसारखी माणसं आहेत ज्यांना काय बुद्धिमत्तेची कमी आहे, त्यांनी काय कमी पडावं म्हणून त्याने यासला थांबावं नाही. पण त्यांना जो संदेश आहे तो असा आहे की याच्यासाठी काही जन्माला आला नाहीस, हे करण्यासाठी जन्माला आले नाहीस, तुझं कार्य वेगळं आहे, तुझं तू कार्य कर, कारण ते तुला तुझ्या ठिकाणी नेऊन ठेवणार. हा संदेश स्पष्टपणे ग्रहण करणारे आणि त्याच्यातल्या मार्गामध्ये त्यांना जे काही मार्गदर्शन करणार आहे ते लेले महाराजांचं चरित्र आपण वाचून पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्यांनी या बाबतीत किती सावध राहून आपापले व्यवहार केलेले आहेत. तर ते त्यांना सांगणारे त्यांनीसुद्धा म्हटलं आहे, जे त्यांच्या परिस्थितीत लेले महाराज एकदा म्हणालेले आहेत की इतके मी कष्ट घेतो आहे, पण त्याच्यातले या सगळ्या कामातून मूळ कामाला स्वस्वरूपा विसरले, तसे स्वस्वरूपात जागृत झाले असे 4-5 जणच निघाले की तेवढ्यानेच ते काम केलं. महाराजांच्या बाबतीत ज्यांनी तुम्ही पोचलेल्या स्थितीला गेलेले किती म्हटलं तर 10-12 म्हणले, ते काय 12-13 लोक आहेत तेवढेच पोचले म्हणले. म्हणजे हे किती कठीण आहे. तर मग आपले प्रयत्न त्यासाठी किती मनापासून आणि किती सतत पाहिजेत याचा आपण ओळख करून घ्यावी. यासाठी हे प्रमाण आहे. त्या 12-13मध्ये आपण असू का नसू, नाहीतरी एवढे महाराजांनी कष्ट केले. आपलं प्रापंचिक म्हण काय सांगतात की एवढं ते म्हणतात की तेवढ्यात ते महाराज म्हणले माझे 4-5 लोक या सांगितलेलं ऐकलेले आणि ते म्हणतात असं आहे, महाराज म्हणतात असं आहे. हे सगळ्या मंडळींच्या मध्ये स्वतः गजानन महाराज आपण इतक्या वेळा पोथी वाचता, शेवटी त्यांना काय वाटलं, जाऊन बुडी देऊन बसले की हे काही कोणी ऐकत नाही. म्हणजे ही परिस्थिती सत्पुरुषांना माहिती आहे. म्हणजे बघा, सत्पुरुषासारखे सत्पुरुष जे साक्षात देव, त्यांच्या वाट्याला एवढं कमी यश आहे, तर आपण प्रयत्न करून बहुतेक आपण नसणार हे तर काय आणखीन वेगळेच आहे. 4% जर रिझल्ट लागला असेल, आपण नसण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे एवढे कष्ट घेण्यापेक्षा दुसरं काहीतरी खाण्यापिण्याचं काय केलं, कशात चांगलं आपलं असे जाणं येऊन इकडे तिकडे हिंडून फिरून दिवस घालवले तर अधिक चांगले जातील. पण ते सगळे निघून जातील आणि पुन्हा आहे त्याच्यापेक्षा आणि एक पाऊल खाली मी जन्माला येईन याची जाणीव झाली, हे लक्षात येतं. आणि ती जाणीव व्हायला वेगळं काही पुराव्याची गरज नाही. जे आहेत ते सांगतातच आहेत, या जन्मात काय झालं आणि त्या जन्मात काय झालं आणि कुठे जाणं काय करा. तर हे सगळं सांगणारे लोक आहेत. फक्त आपणच तिथपर्यंत पोचलो नसतो तर पोचावं या निमित्ताने. म्हणजे निदान ते काय ज्ञानाचं बोलता आहेत ते कळेल तरी. त्यातलं आताच ते समजा अगदी 12-13 लोक झाले, हे अगदी 4च झाले. यांना शेवटी लोकातले काही लोक आजही महाराजांचे ज्या वेळेला गजानन महाराजांचे शेवटचे चरित्राच्या नंतर शेवटी त्याचं महत्त्व असलेलं आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय घडवलं होतं आणि वेगवेगळ्या प्रसंगात काय त्यांना दिशा दिली होती आणि कुठून त्यांना ह्या प्रपंचातून खेचून वर नेले आणि त्यांना भगवंताच्या मार्गाला लावले, असे काही कमी होते का लोक.
आता लोक हजारो होते, त्या मानाने हे 100 असतील, मग ते कमी असतील. पण मी असा का विचार करू नये की मी ती 4मध्ये असेन, मी त्या 13मध्ये असेन, मी त्या 100 लोकांच्यामध्ये असेन, असा का विचार करून प्रयत्न करू नयेत? असा विचार करून प्रयत्न करणारे होते तेच त्या 4मध्ये आणि त्या 100मध्ये आणि 13मध्ये असण्याची शक्यता आहे. तेच तर जे असंच आधीच ठरलेलं आहे साधारण, की हे काय आपल्या कोतीबाहेर, काही कोतीबाहेरचं नाही. आपल्याला जसं ही इतके कष्ट महाराज म्हणले ना, तसं आहे. रिकामा वेळ जरी वापरला तरी दामाच्या राशी पडतील. आता रिकामा वेळच, आपल्याला रिकामा वेळ नाही खरं, म्हणजे खरं सांगायचं तर, पण तरीसुद्धा प्रापंचिक कामं करणाऱ्यांना खूप रिकामा वेळ असतो त्या अर्थाने. असाही तो गप्पात जातो, असाही फिरण्यात जातो, असाही इकडे तिकडे काहीतरी कामं काढून जातो. नसलेली कामं काढून नाही का बसत मनुष्य. काहीच काम नाही म्हणलं की मनुष्य काम काढतो. याचाच अर्थ ते काम करण्याची गरज नसते. दुसरं जर काम असलं तर त्यांनी ते केलं असतं का? नाही. मग त्यावेळेला त्यांनी ही झाडलोट का काढली, त्यांनी माळे का खाली काढले? 6 महिने माळे वर होते, वरून काय हाक आली नाही की मला जरा आता 6 महिने का आहे. त्यांचं काही म्हणणं नसताना मनुष्य काम काढतो, म्हणजे त्याला ते तो जो रिकामा वेळ आहे तेवढा त्याच्याकडे आहे म्हणूनच तो हे काम काढतो. मग तेवढाच वेळ आपल्या रिकाम्या वेळातला जरी ह्या नामाला दिला तरी अज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय याची तरी ओळख होईल. मी म्हणतो त्याच्यातलं एखादं त्यांचं वाक्य वाचलं, एखादी गोष्ट वाचली, एखादा काही प्रसंग वाचला तर तेवढ्यात सुद्धा आपल्याला हे कळेल. त्या अर्थाने मग काय होतं, मग अज्ञानरजनी निघायला हरकत नाही, पण आपली यरधार चुकत नाही, एवढं खरं. आणि ती यरधार कितीही वेळा गेली, एखादा मनुष्य आपण कामाला पाठवला, तो गेला दुकानापर्यंत गेला आणि परत आला. परत आल्यावर त्याला आठवण केली, तू हे आणायचं होतं त्यासाठी तुला पाठवला होता, हे पैसे, ही पिशवी, हे सगळं हे, आणि तू परत जा. तो परत गेला आणि परत आला. आणलंस का बाबा? नाही. तिथं गेल्यानंतर मी विसरलो. काय तिथलं वातावरण असेल, दृश्य असेल, फ्लेक्स असतील, लोक असतील, भेटले असतील, कोण, दर वेळा काहीतरी वेगळं होणार. तर त्यामुळे ह्या प्रत्येक वेळेला असं जर तो जर खेपा घालत राहिला आणि आपली भाजी आता कधी येणार आणि आपण जेवणार कधी, अशी जर परिस्थिती आली तर आपण त्याला काय म्हणतो, काय यरदारा चालेल तुझे, तुला मी 10 वेळा जाऊन आलास तरी तुला अजून हे काम जमलं नाही, तुला तिथे गेलं की विसरायला होतं, तर तसंच इथं आलं की विसरायला होते. बाकी काय. परमेश्वर एवढंच म्हणतोय की तुला पैसे दिले, पिशवी दिली, ही पिशवीच आहे आणि हे पैसेच आहे. तर ते पटत नाहीत. व्यवहारातला पैसा खणखण पटतो, करकर वाचतो पटतो, पण हे पटत नाही की पैसे दिले, पिशवी दिली, जायचा मार्ग दिला, गाडी दिली, किती दिली, सगळं दिले, कुठं जायचं आहे ते सांगितले, तुला तिथं कदाचित आठवण राहणार नाही म्हणून आठवण देणारे संत पाठवले, ते आठवण देतात. मग आता आठवण दिली आहे तर मग आता ते काम कर ना. मग तो आपला परत यरधारा आपल्या पैसे पिशवी सगळं टाकून पुन्हा आपला हजर, पुन्हा ह्याला पैसे पिशवी द्यायची, सगळं द्यायचं आणि परत पाठवायचं आणि परत त्यांनी येऊन तेच सांगायचं. तर हा कार्यक्रम आपला कधी संपेल मला सांगा. म्हणून वाया यरधारा हरिविणा. त्यांनी हे भगवंत ओळखला, ह्याच्यामधला कर्ता ओळखला, ज्यांनी आपलं खरं काम ओळखलं, अशांचं स्मरण कायम ठेवावं. आणि तो पुनर्जन्म म्हणजे काय आहे, थोडक्यात आपल्याकडे रिपीटर्स बॅच नसतात ना, तसंच आहे ते. असं रिपीटर बॅचला थांबणं हे आपल्याला लौकिकात जर कमीपणाचं वाटत असेल तर पुन्हा जन्माला यावं अशी परिस्थिती ठेवून जाणं हे सुद्धा तितकंच कमीपणाचं वाटत असलं पाहिजे. मला काहीही मिळायचं नाही, मला मिळालेलं आहे, उत्तम आहे, समाधानात आहे. आणि नुसतं लोकांना सांगण्यापुरतं नव्हे. लोक काही विचारतात कसं काय चाललं आहे, आपण म्हणतो ठीक चाललं आहे, छान आहे. आता ते छान आहे म्हणजे तसलं छान नको आहे आपल्याला, आपल्याला खरोखरच छान आहे, म्हणजे काही नाही, म्हणजे काहीही कामाला तरी करायची तयारी आहे. भगवंताची इच्छा असेल, बी द इन्स्ट्रुमेंट ऑफ गॉड. किती सोपं सांगितलेलं आहे आपलं, की भगवंताचं हातातलं मी हत्यार बाहुलं म्हणून काम करतो. इकडे हत्यार म्हणलं, इकडे बाहुलं म्हटलं, महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये बाहुलं म्हटलं, तर बाहुले आहे. तर तसं ते मी त्याचं काम करतो, तो जे काय करायचं आहे ते करून घेईल. माझं तर काम कधीच झालं आहे, माझं काम कधी का झालं आहे आपण क्षणभर विचार केला असेल तर ह्याचं कारण असं आहे की मी त्यांच्या हातात आहे. म्हणून माझं काम कधीच झालं आहे. सूत्रधार हा नेहमी बाहुलीला जेव्हा नाचवतो त्यावेळेला त्याच्या कामकाजासाठी जे करायचं आहे त्याच्यासाठी नाचवतो, पण ते झाल्यानंतर आपल्या बाहुल्या गोळा करून जातो. जसं निंबर्गी महाराज आपली मेंढरे गोळा करून घरी घेऊन येत होते, तसे आपल्याला आपल्या निजे घरी घेऊन जाणारे जर गुरु किंवा जे काही भगवंत आहे, जो काही आपलं नाम आहे, जे धागा आहे, तो इतका पक्का आहे की जे काही काम आहे ते मी करतो, आय एम इन्स्ट्रुमेंट. त्यामुळे ते जे काही काम करतो ते झालं की मी माझ्या घरी जायला मोकळा आहे. त्या अर्थाने लौकिकदृष्ट्या आपल्या घरी जायला जसे आपण आपलं काम झालं की मोकळे होतो, तसं आपण आयुष्याच्या प्रवासात सुद्धा आपल्या लौकिक घरी जायला कधीही मोकळं असावं. ती मोकळं असत नाही ही अडचण आहे. त्याचं कारण अज्ञान रजनी निजेले, एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे आहे. आत्ता आपल्याला वेळ संपली, आजची आज वेळ झाला त्याबद्दल जरा क्षमा करा, पण महत्त्वाचा दिवस होता आणि त्याला मध्ये
आज येणं तर खरं अवघड झालं प्रसंगाने तब्येतीने, पण त्यांना ती उपासना चुकू द्यायची नाही आहे आणि यांनाही ती होणं तितकंच तळमळीचं असलं पाहिजे, म्हणूनच केवळ आज झाली असं समजू. ही ओळख जे संत देतात त्यांच्यावरचा विश्वास पक्का ठेवून आपली वाटचाल करू. आपण आपल्या मुक्कामी नक्की जाऊ. पुन्हा एकदा जो अभंग म्हटला तोच परत एकदा म्हणूया. पान 111 पद 145. सर्व भावेदास आलो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा, संतांची या पायी माझा विश्वास, संतांची या पायी माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा, संतांची या पायी पायी माझा विश्वास. त्याची माझे हित करीते सकळ, त्याची माझे हित करीते सकळ, त्याचे माझे हित करीते सकळ, त्याची माझे हित करीती 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 सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, संतांची या पायी माझा, संतांची या पायी माझा विश्वास. भागली माझ वातील कडे, 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 भागली माझ वातील कडे. त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्यांची आणि जोडे सर्व सुख, संतांची या पायी माझा विश्वास, संतांची या पायी माझा विश्वास. तुका म्हणे शेष घेईन आवडी, 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 तुका म्हणे घेईन आवडी. वचन न मोडी बोलिलो ते, वचन न मोडी बोलिलो ते, संतांची या पायी माझा विश्वास, संतांची या पायी माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा, संतांची या पायी माझा विश्वास, संतांची या पायी माझा विश्वास, संतांची या पायी माझा विश्वास. ज्ञानकी
स्मरण जय जय राम.